God for He's good and His mercy endureth forever. Amen. Will you join with us as we sing? Oh, taste and see that the Lord is good. Oh, taste and see that the Lord is good. यीशु सबसे प्यारा, इस जग में वो सबसे न्यारा। मेरा यीशु सबसे प्यारा, इस जग में वो सबसे न्यारा। आजा उसे तू चख ले, चख के देख ले। आजा उसे तू चख ले, चख ले, चख के देख ले। ये सूरज, ये चांद, आसमां के ये तारे, ये धरती, ये अंबर, सागर सब गहरे। ये सूरज, ये चांद, आसमां के ये तारे, ये धरती, ये अंबर, सागर सब गहरे। सब उसने ही है बनाए, आओ मिलके महिमा गाए। सब उसने ही है बनाए, आओ मिलके महिमा गाए। आजा उसे तू चख ले, चख के देख ले। आजा उसे तू चख ले, चख ले, चख के देख ले। ना डरते घबराते कभी किसी से हम, हर पल हम मुस्कुराते चाहे कितने भी हो गम। ना डरते घबराते कभी किसी से हम, हर पल हम मुस्कुराते चाहे कितने भी हो गम। हम सबका वो रखवाला, सिर्फ एक यीशु हमारा। हम सबका वो रखवाला, सिर्फ एक यीशु हमारा। आजा उसे तू चख ले, चख के देख ले। आजा उसे तू चख ले, चख के देख ले। आजा उसे तू चख ले, चख के देख ले। आजा उसे तू चख ले, चख ले, चख के देख ले। Time to lift the name of Jesus. He deserves all the glory. Oh, we bless your name, God. For you are worthy, Lord, of all our praise. Your name is powerful. Your name is glorious, oh God. We worship you. Oh, we bless your name. Jesus, there is none like you. मैं अपने घुटनों पर आराधना करूंगा, आराधना करूंगा, आराधना करूंगा। लेवियाचा 14वा अध्याय पहिल्या वचनापासून आपण वाचन करत आहोत. परमेश्वर मोशेला म्हणाला, महारोग्यास शुद्ध ठरवण्याचा वेळ नियम हा, त्याला याजकाकडे आणावे. याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्यास तपासून पाहावे.
व त्याच्या अंगावरचा महारोगाचा चट्टा बरा झाला असल्यास त्याने आज्ञा करावी की ज्याला शुद्ध ठरवायचे आहे त्यासाठी 2 जिवंत शुद्ध पक्षी, गंधस्वरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोप हे घेऊन यावे. मग याजकाने आज्ञा करावी की वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्याला एक पक्षी मारावा आणि जिवंत पक्षी, गंधारूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब हे घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्षाच्या रक्तात त्याने बुडवावे आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवण्याच्या मनुष्यावर 7 वेळा शिंपडावे. मग तो शुद्ध झाला आहे असे सांगून त्या जिवंत पक्षाला माळ रानात सोडून द्यावे आणि शुद्ध ठरवण्याच्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत, आपले मुंडन करावे आणि पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. त्यानंतर त्याने छावणीत यावे, तरी त्याने 7 दिवस आपल्या तंबू बाहेर राहावे. 7व्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावेत, आपले कपडे धुवावेत व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. 8व्या दिवशी 2 दोषहीन कोकरे, 1 वर्षाची दोषहीन मेंढी, अन्नर्पणासाठी तेलात मळलेले 3 दशांश एफा सफीट व 1 लोकभर तेल हे आणावे. प्रभू पिते येशूच्या नावाने परमेश्वरा धन्यवाद देतो या सकाळच्या सभेसाठी, धन्यवाद देतो या वचनासाठी परमेश्वर. हे वचन परमेश्वर जसं आमच्याकडे आलंय परमेश्वर, आमचं जीवन बदलण्यासाठी हे समर्थ आहे. धन्यवाद देतो परमेश्वर. आपली इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. ही सकाळची सभा आम्ही आपल्या चरणी सोपवतो. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो प्रभू, म्हणून तो आहे. आमेन. Now I have been sharing with you last few days about cleansing of the leprosy. की मी तुम्हाला कोड्यांना कसं शुद्ध करण्यासाठी मागच्या आठवड्यापासून मी तुमच्यासाठी बोलत आहे. And I say Old Testament leprosy is New Testament sinner. आणि मी म्हणत होतो की जो जुन्या करारातला जो कोडी आहे तो नवीन करारातला पापी आहे. It was next to impossible for leprosy to be healed in this world. की ह्या जगामध्ये कोडी लोकांना बरं होणं हे अशक्य होतं. Exact the way it is next to impossible to receive the forgiveness of sin in this world. की त्याच रीतीने ह्या जगामध्ये क्षमा मिळवणं खूपच अवघड किंवा अशक्य असं होतं. And sin is the cause of many things today. आणि आज जे पाप आहे ते कारण आहे पुष्कळ साऱ्या गोष्टीचं. I say God bless everything. मी म्हणतो देव सगळ्या गोष्टीला God आशीर्वाद देतो. created Adam and Eve. देवाने आदम हवेला God बनवलं. created all the garden. देवाने सगळं इदमाची ती बाग God बनवली. gave them everything. देवाने त्यांना सर्व गोष्टी दिल्या And God says, आणि देव म्हणाला enjoy, आनंद करा, be fruitful, तुम्ही फलद्रूप व्हा and replenish the earth. आणि त्या पृथ्वी व्यापून टाका. And there was all joy. आणि तिथे सगळीकडे आनंद होता. There was no sickness. तिथं आजार नव्हता. There was no pain. तिथं कुठे दुःख There was no त्रास नव्हता. suffering. तिथं कुठे त्रास नव्हता. There was excellent mind. की तिथं उत्तम असं मन होतं. There was a good husband-wife relation. की तिथं पती पत्नीचं उत्तम नातं There होतं. was a good everything. प्रत्येक गोष्टी असं चांगलं होतं What a joy to stay in such a place. की अशा ठिकाणी राहणं काय तो आनंद होता. And God blessed them. आणि देवाने त्यांना आशीर्वादित केलं. God never gave anything wrong. देवाने कधी त्यांना कुठली गोष्ट चुकीची दिली नाही. But the Bible says पण शास्त्र म्हणतं Satan was not happy. तर शैतान जो आनंदी नव्हता, Satan made them fall in sin. शैतानाने त्यांना त्या पापामध्ये पडायला लावलं. After falling in sin, त्या पापामध्ये पडल्यानंतर they were drawn out त्यांना ते बाहेर निघून गेले of that garden. त्या बागेमधून. Somebody said कोणीतरी म्हणालं their eyes were shut towards garden and open towards the nakedness. की त्यांचं जे काय डोळे होते ते बंद झाले त्या बागेच्या प्रती आणि त्यांचं जे डोळे उघडले होते ते नग्नतेच्या प्रती. Their eyes were shut towards God's glory. की देवाच्या गौरवासाठी त्यांचे डोळे बंद झाले होते And the eyes were open towards the nakedness. आणि त्या नग्नतेसाठी त्यांचे डोळे उघडण्यात आले And होते. all the sickness and disease and problem and all the death. आणि सगळे ते त्रास, ते सगळे जे समस्या, सगळे जे मरण त्यांच्यामध्ये आलं. उनको कुछ करना नहीं पड़ा ये सब लेने के लिए. उनको खाली क्या करना पड़ा? परमेश्वर के वचन के विरुद्ध जाना पड़ा, जिससे ये सब बातें उनके जीवन के अंदर अपवाप आई. बीमारी, शाप, तकलीफ, एक्सीडेंट्स, ये सब जो है ये सब अपवाप उनके जीवन के अंदर आए. लेकिन बाइबल में लिखा है यीशु मसीह ने वहां पर एक आदमी को कहा, क्या इजी है ये कहना कि तेरे पापों की क्षमा हो गई है, या ये कहना उठ और अच्छा हो? क्या इजी है? हमारे लिए तो पापों की क्षमा हो गई बोलना इजी है, क्योंकि उठ और अच्छा हो ये प्रॉब्लम है. हम किसी को भी बोल सकते थे पापों की क्षमा हो गई, लेकिन उसको बोलना है उठ तो अच्छा हो गया. लेकिन तुमको मालूम है जूस में ये बोलना बहुत ही डेंजरस था कि तेरे पापों की क्षमा हो गई, कि परमेश्वर के सिवा कोई ये बोल नहीं सकता था. आफ्टर जीसस सेड
your sins are forgiven, then Jesus said, rise up, because when your sins are forgiven, your sickness also is gone. जेव्हा येशू ख्रिस्त म्हणाले की जा तुझे पाप क्षमा झालेत, मग ते म्हणाले की उठ उठ आणि उभा राहा, म्हणजे आता तुझे पाप सगळे क्षमा झाले आहेत. Am I talking to somebody? जब यीशु मसीह ने कीमत दिया, तुम्हारा और मेरा पाप निकल गया ना, तो ये सब बाकी के शाप भी सब अपवाप जाना है, कुछ बोलने की जरूरत नहीं है. हालेलुया. और ये अपवाप जाना है और आशीर्वाद अपवाप हमारे जीवन में आना है. लॉ ऑफ अट्रैक्शन. आकर्षित करण्याचा तो नियम. तुम जो हो ना वो अट्रैक्ट करते हो. जब इज़राइल मिस्र देश से छुड़ाया गया, यीशु के लहू से जब वो बाहर निकले, तब क्या हो गया मालूम? सोना चांदी उन लोग ने मांगा नहीं, अपवाप सोना चांदी उनके पास खींचते हुए आया. कहां पर है इज़राइल? वो छूटे हुए लोग. Am I talking to somebody? तुम जब प्रभु के साथ सच्चाई में रहोगे ना, तो सोना चांदी ना तुम्हारे पास हालेलुया. मांगना नहीं पड़ेगा. मांगना नहीं पड़ेगा, बोलना नहीं पड़ेगा, प्रभु कार दे, प्रभु बंगला दे, प्रभु ये दे. मैं तुमको सच कहता हूं, बिना मांगे प्रभु हमारी जरूरत को देख के देना शुरू करता है. हालेलुया. अगर जो नहीं देता है तो हम उसके बच्चे बराबर नहीं बने. Are you listening? When Adam committed sin, जेव्हा आदमाने पाप केलं the world curse followed them. की संपूर्ण जे जगाचे जे काही शाप होते ते त्यांच्या मागे आले. And when आणि मग जेव्हा Jesus died येशू ख्रिस्त मेले and took away sin from us, आणि आपल्यामधनं ते पाप घेऊन गेले, so all that curse is gone and all that blessing की सर्व ते जे शाप होते ते निघून गेले आणि सर्व ते आशीर्वाद that God promised Abraham की देवाने जो अब्राहमाचा बरोबर करार केला होता start following you. की ते आमच्या मागे येऊ लागले. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Sometimes we don't even have to pray, but God knows and He'll start doing. आणि काही वेळा आपल्याला प्रार्थना करायची पण गरज नसती, देवाला माहिती आणि त्या गोष्टी तो देत राहतो, तेव्हा तो करत राहतो. God knows what He has promised, देवाला माहिती आहे त्यांनी काय अभिवचन and He दिले. is faithful. आणि तो विश्वासू आहे. So we can see that आणि आपण ते पाहू शकतो that curse can go, की जे शाप निघून जातात, sickness can go. आजार पण जाऊ शकतात. Jesus paid the price. येशू ख्रिस्ताने ते Now I shared with you the book of Leviticus 13th chapter. तर मी लेवीच्या 13व्या अध्यायात तुमच्याशी बोललो. In the 13th chapter, 13व्या अध्यायामध्ये all the curse on leprosy. की सर्व जो काय शाप होता त्या कोड्यावरती, What was in leprosy? की काय प्रकारचे ते कोड, What a terrible thing. की काय ते भयानक There अवस्था, are 4 kind of things have given about the की leprosy 4 प्रकारच्या गोष्टी जे दिल्यात त्या कोडी संदर्भात, that can be seen in that body. की त्या शरीरामध्ये ते पाहू शकतो. And it is so sick to even talk about. आणि त्याबद्दल बोलणं सुद्धा ते आजारपण The आहे. patches and the blood and the full inside. There's a part of sin there in the lives of की people. त्या लोकांच्या मध्ये तो Trust me, पापाचा you जो don't want भाग to आहे. have them. तुम्ही Trust विश्वास me, you don't want to have them. तुम्ही विश्वास ठेवा, त्या गोष्टी तुमच्याकडे नको असाव्या. We don't want to have them. आपल्याला त्या गोष्टी नकोय. That is in us. ते आपल्यामध्ये With आहे, us it comes to our house. की ते आपल्या बरोबर आपल्या घरी येते, With us it comes to our family. की आपल्या त्या परिवारामध्ये येते. But praise God, God has a remedy for it. पण परमेश्वराकडे त्यासाठी औषध आहे, God has a deliverance for us. की परमेश्वराकडे त्याच्यासाठी सुटका आहे, God has a blessing for us. परमेश्वराकडे त्याच्यासाठी आशीर्वाद आहे. God loves us. देव आपल्यावरती प्रीती करतो. And I shared with you last time आणि मी मागच्या वेळेस तुमच्याशी बोललो, that when the leper is healed, जेव्हा तो कोडी त्याला आरोग्य मिळतं, you know when you read that word, na, जेव्हा तुम्ही ते it says when the leper is healed from leprosy. की जेव्हा तो कोडी त्या कोडातनं बरा होतो, I hope you understand what I am saying. When leper is healed from leprosy, की तो जो कोडी त्या कोडातनं जेव्हा तो बरा होतो, somebody who gets leprosy, his name become leper. की बघा ज्याच्यावरती ज्याला ज्याला ते कोड होतं, Somebody who drink alcohol is become alcoholic. की जर तो कोणी मद्यपान करत असेल तर त्याला आपण मद्यपान करणार असं म्हणतो. Someone who just steal, we say chore. जर कोण चोरी करत असेल तर आपण त्याला चोर असं म्हणतो, We keep name. त्याला आपण नाव ठेवतो. Are you listening? तुम्ही ऐकत आहात का? People will not accept that name, म्हणून ते लोक ते स्वीकारू शकणार नाही ते नाव what is given. जे काही दिलं आहे So त्यांना. if the leprosy, जर तो महारोगी किंवा somebody is on कोडी, leprosy, जर कुणाला ते कोड झाला असेल, he is leper. तो कोडी आहे. But when the leper is healed from leprosy,
पण जो कोडी जर त्या कोडातनं बरा झाला then he is no more leper. मग तो कोडी राहिला नाही. If you are delivered from sin, जर तुम्ही पापातनं तुमची मुक्तता झाली असेल you are no more sinners. मग तुम्ही आता पापी नाही This आहात. curse will not follow you. तर हे सगळे शाप तुमच्या मागे येणार Am I नाही. talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? So Bible says when leper is healed from leprosy, म्हणजे पवित्र शास्त्र म्हणतं जेव्हा तो कोडी त्या कोडातनं बरा होतो, the priest comes out of the camp. तो जो याजक आहे तो त्या छावणीतनं बाहेर येतो. When you read book of Leviticus 21 chapter, Bible says that priest should not come out of the camp because he had the crown of anointing upon him. की तो आपण जर लेवीचे 21वा अध्याय वाचला तर त्या याजकाने त्या छावणीच्या बाहेर येऊ नये, कारण त्याच्यावरती तो मुकुट आहे अभिषेकाचा. मैं किसी से बात कर रहा हूँ? मी कुणाशी बोलत आहे का? क्या यहाँ पे याजक है? इथे याजक आहेत का? तुम्हारे सिर के ऊपर अभिषेक का मुकुट है. हालेलुया. परमेश्वर ने तुमको याजक बुलाया है. तुमको नहीं दिखता है, but there is a crown of anointing upon your head. तुमच्याकडे तो अभिषेक Satan आहे can recognize wherever you go that crown of anointing upon your की head. सैतान तो ओळखू शकतो की तुम्ही जिथं जिथं जाल तिथं तुमच्याकडे तो अभिषेकाचा मुकुट आहे. That's why he should not go to those places where God is not king. की तुम्ही तिथं अशा ठिकाणी जाऊ नका जिथं प्रभू राजा आहे, Because you insult that anointing. कारण त्या अभिषेकाचा तुम्ही अपमान करता, You insult that crown. की त्या मुकुटाचा तुम्ही अपमान करता. That's why Bible म्हणून- says priest needs to remain under the limitation. की तो जो याजक आहे त्याला त्या मर्यादेमध्ये राहणं गरजेचं आहे. Today many believers do not understand की पुष्कळशे विश्वासांना समजून येत our नाही limitation, की आपली ती मर्यादा, our circle, आपलं ते where we are वर्तुळ, supposed to be living, की आपण कुठे राहणं गरजेचं आहे, how we are supposed to be speaking, की कसं आपण बोलणं गरजेचं आहे, because we are anointed. कारण आपण अभिषिक्त आहोत. And the Bible says आणि शास्त्र म्हणतं priest should not come out की याजक बाहेर येऊ नये याजकाने, because anointing. कारण ते अभिषेक Are you listening? तुम्ही ऐकत आहात He का? should only come out तो फक्त त्याच वेळी बाहेर येऊ शकतो to see पाहण्यासाठी if the leprosy is healed. की तो महारोगी किंवा तो कोडी बरा झाला आहे का ते पाहण्यासाठी. जब तक वो शुद्ध नहीं होता है तब तक उसको बाहर अंदर मत लेके आना. याजक बाहर आता है खाली देखने के लिए. अगर जो शुद्ध हुआ है ठीक है, शुद्ध होना है ठीक है, तेरी इच्छा है ठीक है, लेकिन अगर जो तेरी इच्छा नहीं है और तेरे अंदर कोढ़ है, तेरे घर में कोढ़ है, तो याजक उधर नहीं जाएगा. मैं वो घरों में नहीं जाता हूं जहां पर परमेश्वर की इच्छा पूरी नहीं होती है. याजक जाकर उनको देखेगा, वो याजक चेक करेगा, वो याजक बोलेगा सब ठीक है, फिर याजक उसको कहां पर लेके आएगा? मंदिर के दरवाजे के पास शुद्धिकरण करने के लिए. किसका शुद्धिकरण? जिसका आरोग्य हुआ है. किसका शुद्धिकरण? जिसने अपने मन में बोला है कि मैं ये नहीं करूंगा, मेरे को ये नहीं मांगता, मेरे को ये पाप नहीं मांगता. अभी वो पलट गया है तो वो शुद्धिकरण लेके उधर आता है. और वो शुद्धिकरण के लिए बाइबल में लिखा है कि परमेश्वर ने मूसा को बोला, ब्रिंग हिम एट द डोर. त्या दरवाजापाशी त्याला घेऊन ये. And this is the cleansing. आणि हा प्रकार शुद्ध करण्याचा विधी Get आहे. 2 birds. की दोन Everybody पक्षी- say 2 birds. 2 पक्षी घे, 2 birds 2 पक्षी in one earthen vessel. Cedar wood, scarlet, गंधस्वरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड, and what do you call it? Hyssop. एजोप. And take 1 bird, आणि 1 पक्षी घे, cut it, त्याला काप, and the blood that comes out, आणि जे रक्त त्याच्यातनं बाहेर येतंय pour it in that running water. की त्यात वाहणाऱ्या पाण्यामध्ये टाक. Running water. पोहा त्या पाण्यावरती टाक. And take another bird, आणि मग दुसरा पक्षी घे, the cedar wood, आणि मग ते जे गंध स्वरूप जे होतं, the scarlet. किरमिजी रंगाचे जे कापड आहे ते, Now it is not clear हे स्पष्ट नाही आहे that you need to tie with that bird and dip all of them together, की त्या पक्षाला बांधून ते सगळं एकत्र बुडवावं का or separate. का वेगवेगळं. But one theory says पण एक जी थिअरी आहे ती सांगती of the biblical that they need to tie together with that bird, की पवित्र शास्त्रामध्ये की ते एकत्र बांधलं पाहिजे ते पक्षाबरोबर, and all of them has to dip together in the blood. आणि त्या सगळ्यांना त्या रक्तामध्ये बुडवलं पाहिजे. And then आणि मग you have to release that bird. तो जो पक्षी आहे त्याला सोडून द्यायचं. That means ते म्हणजे one bird died,
एक पक्षी मेला in order to deliver others, की जेणेकरून तो दुसऱ्याला सुटका देईल, and the other birds आणि जो दुसरा पक्षी has आहे been dipped into that blood त्याच्या रक्तामध्ये त्याला बुडवलं गेलं and has left into the field. आणि त्याला ते बाहेर सोडण्यात आलं. So that bird आणि ते जे पक्षी has a blood mark, की त्याच्यावरती त्या रक्ताचं जे चिन्ह आहे, so nobody can touch that bird again because the price has been paid for this bird and this bird will not be able to touch again. त्या पक्षाला कोणी शिव नाही, कारण त्याच्यासाठी किंमत दिलेली आहे आणि त्या पक्षाला ते किमतीमुळे त्याला कोणी शिवलं जाणार नाही. For one sin, once the price paid, not twice. तर एका पापासाठी एकदाच ती किंमत मोजली गेली, 2 वेळा नाही. Are you listening what I'm saying? तुम्ही ऐकत आहात का If मी you काय make बोलतो? some parking mistake, once you pay, not twice. की जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी पार्किंग केलं असेल तर तुम्ही एकदाच त्याची To pay किंमत twice is illegal. की 2 वेळा जेव्हा तुम्ही किंमत भरता ते बेकायदेशीर Are आहे. you listening? तुम्ही ऐकत The आहात? bird has to be released. त्या पक्षाला सोडून देणं गरजेचं And he आहे. says आणि तो म्हणतो that nobody take that bird for again आणि sacrifice. त्या परत त्याच्या पक्षाला अर्पणासाठी Because कोणी आणू this is नये, delivered bird. कारण ती त्यातनं मुक्त पावलेलं ते पक्षी Jesus आहे. died for you. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मेला, You were dipped in the blood of Jesus. तुम्हाला त्या येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये बुडवण्यात And you आलं are sent back into this आणि world. पुन्हा एकदा तुम्हाला या Now जगामध्ये no पाठवलं. curse can come to आता you. कुठलाही पाप No तुमच्या जवळ power येणार can नाही. come to you. कुठलाही सामर्थ्य तुमच्या No जवळ येणार नाही. destruction can come to you. कुठलाही व्याधी तुमच्या No accidents can come to you. कुठलाही ऍक्सिडेंट तुमच्या जवळ No येणार नाही. trouble can come to you. कुठलीही समस्या तुमच्या जवळ येणार No नाही. witch can come to you. कुठल्याही No power of darkness can come to कुठल्याही you. त्या अंधकारची शक्ती तुमच्या जवळ येणार Even the नाही. Satan cannot come to you. सैतान सुद्धा तुमच्या जवळ येऊ शकणार When नाही. you are going on the bike, जेव्हा तुम्ही त्या गाडीवरती चालला असाल Satan wants to attack you with accident. की ऍक्सिडेंट झाले, सैतान तुमच्यावरती हल्ला करू पाहतो He sees that blood and he passed by you. आणि तो तुम्हाला ओलांडून जातो. You know, blood speaks, Bible says. पहा, ते पवित्र शास्त्र म्हणते की रक्त Blood has बोलतो, life. की त्या रक्तामध्ये जीवन आहे. You know why you are saved every day? का माहिती का तुम्ही रोज तुम्ही वाचले जाता? Because the blood speaks about you. कारण ते रक्त तुमच्यासाठी बोलतं. It speaks to Satan. ते सैतानाशी बोलतो, I have paid the price. मी त्यासाठी किंमत दिली आहे. You can't touch it. तुम्ही त्याला स्पर्श नाही करू Your शकत. children goes outside. तुमची लेकरं जेव्हा बाहेर जातात, But the blood. कारण ते Why? रक्त But the blood. ते रक्त Am I talking to मी any कुणाशी बोलत corner आहे? of the world your children are protected because nothing but the blood of Jesus. कुठल्याही कोपऱ्यात ज्या जगाच्या तुमच्या लेकरांना ते सुरक्षित ठेवतं, दुसरं कुठली गोष्ट नाही पण येशू ख्रिस्ताचं ते रक्त. Blood. रक्त Blood speaks. रक्त बोलतं. When the blood was applied जेव्हा ते रक्त लावण्यात आलं on the Egypt की त्या मिस्रीवरती, in the house of all the Israelites. ते इस्रायलच्या प्रत्येक घरावरती, So when the angel of the dead came, जेव्हा तो मरणाचा तो आत्मा आला this house, की ह्या घरापाशी, angel of the dead went inside, की तो जो मरणाचा आत्मा आतमध्ये गेला killed firstborn. की त्या पहिला जो This पहिला house. त्याला मारण्यासाठी, This house, हे घर, angel of the dead came. की तो जो मरणाचा तो आत्मा होता, ये घर के अंदर आया और वहां पर उनका जो पायलट है उसको मार दिया, सब जानवर बिनवर सब ये घर में, लेकिन बाहर ही लहू था और लहू क्या बोलता है मालूम क्या? ये घर के लिए मैं मरा, तू अंदर नहीं आ सकता. हालेलुया. Be proud of the blood upon you. You don't know what God has worked in you. He'll not allow devil to touch you. तो शैतानाला तुमच्यावर कार्य करून देणार नाही. तुमच्यामध्ये जे रक्त आहे त्याच्यावर तुम्ही परमेश्वर गर्व करा. शैतान को तुमको हाथ लगाने नहीं देगा. परमेश्वर तुम्हारे घर को नाश के पास जाने नहीं देगा. क्यों मालूम? तुम्हारे से ज्यादा उसने काम किया है, उसने कीमत दिया है और तुम उसकी संपत्ति हो, तुम उसका सपना हो. वो अपना सपना कभी भी, परमेश्वर के सपने को कौन पूरा है? हालेलुया. एक ही तमन्ना रखता हूं, वो डोंगर, वो परमेश्वर. हालेलुया. जिसके अंदर हमारा जीवन है, पूरे चर्च का जीवन है. Are you happy today? Are you blessed today? आज तुम्ही आनंदी आहात का? क्या हमारा आशीर्वादित आहात परमेश्वर का? जिंदा है क्या? क्या उसने कीमत दिया है क्या? तुम छोड़े हुए कबूतर है, दुनिया में कोई तुमको हाथ नहीं लगा सकता. हालेलुया. शैतान वो लाल रंग को पहचानता है. हालेलुया. वो लाल रंग को देख के शैतान छोड़ के जाता है. तुम काम पे जाते हो, एक्सीडेंट नहीं, वो लाल रंग तुम्हारे पे है. हालेलुया. तुम्हारी औरत घर के अंदर है, कुछ होता नहीं, वो लाल रंग उसके ऊपर है. हालेलुया. तुम्हारे बच्चे स्कूल में जाते आते कुछ नहीं होता, लाल रंग उनके ऊपर है. हालेलुया. अगर जो कोई सत्ता के ऊपर विश्वास है तो लाल रंग यीशु का लो, जो हालेलुया. अपने को बचा सकता है, आशीर्वाद दे सकता है. ओनली जीसस, हिज ब्लड कैन ब्लेस अस. फक्त त्याचं रक्त आपल्याला आशीर्वादित करू शकतं. मे गॉड ब्लेस यू. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.
look to God's word आपण देवाच्या वचनाकडे पाहूयात. as you come for the communion service. जसं आपण प्रभू भोजनाच्या विधीमध्ये येत आहे. क्योंकि यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात वह पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके रोटी तोड़ी और कहा, यह मेरी देह है जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए यही किया करो। इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, यह कटोरा मेरे लहू में नई वाचा है, जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए यही किया करो। क्योंकि जब कभी तुम यह रोटी खाते और इस कटोरे से पीते हो तो प्रभु की मृत्यु को जब तक वह न आए प्रचार करते हो। Let us bow our head in pray. अब हम सजदे में सर झुकाएं। Father, in Jesus' name, पिता यीशु मसीह के नाम से we thank you for this bread and thank you for this wine. हम धन्यवाद देते हैं इस रोटी के लिए प्रभु और इस दाखरस के लिए This bread represent your body was broken for us, कि प्रभु ये रोटी दर्शाती है प्रभु आपका जो शरीर है वो टूटा गया प्रभु हमारे and this लिए wine represent your blood was shed for us. और ये दाखरस दिखाता है प्रभु कि आपका लहू बहाया गया हमारे We लिए। ask you, Master, प्रभु हम आपसे मांगते हैं as we participate, कि जैसे हम इसमें शामिल होते let हैं every person कि प्रभु हर एक व्यक्ति have a revelation of this Lord table और इस प्रभु इसको मेज का प्रभु उस हर एक व्यक्ति को प्रकाशित वाक्य and मिले bless every life. और प्रभु हर एक जीवन पर Forgive आशीष and बने। forget all the shortcomings. प्रभु सारे खामियों को प्रभु माफ कर देना I प्रभु। pray, Master, और प्रभु मैं प्रार्थना करता हूँ reconcile every कि person, प्रभु सबका प्रभु समेट करना प्रभु forgive every प्रभु person, सबको माफी देना and bless every और person, सबको प्रभु आशीषित करना and let you be और glorified. प्रभु आपको सारी Heal महिमा every मिले। sick person. हर एक बीमार को प्रभु चंगाई देना Lord, as they और participate, प्रभु जैसे वो शामिल होते I हैं pray इसमें, for your healing. प्रभु आपकी चंगाई के लिए Heal प्रार्थना every करते हैं। person. हर एक व्यक्ति को चंगाई Deliver देना every person. सबको छुटकारा देना Bless every person. सबको आशीषित करना Let you be प्रभु। glorified and प्रभु magnified. आपको सारा महिमा और सारा Once गौरव again, we मिले। ask फिर you, एक बार मांगते हैं bless प्रभु, this bread and bless this wine. इस रोटी और दाखरस पर प्रभु आपका आशीष हो प्रभु As you participate, जैसे इसमें हम प्रभु भाग लेते हैं Lord, let this wine and this bread प्रभु ये रोटी और प्रभु ये not दाखरस bring condemnation but forgiveness and healing to the body of ये Christ. प्रभु मसीह के देह को प्रभु कोई दोष नहीं प्रभु लेकिन क्षमा और प्रभु सारा आशीष ले आए प्रभु In Jesus' name, यीशु मसीह के नाम से amen. आमीन। Body of Christ broken for us. यीशु का शरीर हमारे लिए तोड़ा गया। आइए हम सब रोटी लेंगे यीशु के नाम से। यीशु का लहू हमारे पापों के लिए बहाया गया। आइए हम यीशु का लहू के चिन्ह से ये प्याला हम पिएंगे। Now the love of our Heavenly Father, grace of our Lord Jesus, sweet and unbreakable fellowship of the Holy Spirit be with us now and until Jesus with each one of you. Amen.